नमस्कार मंडळी, मी हाय अश्विनी आणि तुम्ही बघत आहेत कुक विथ अश्विनी कोळी। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज एवढा घाईगडबडीचा दिवस उगलेला होता ना की खरंच सांगायलाही कंटाळा येतोय, कारण आज मला बिर्याणी खायची होती आणि नवरोबाला आणि मुलगाला भाजी आणि भात म्हणजे मटण रस्सा आणि भात। तर सुरुवात जशी तशी केली। बिर्याणीचं मटण जे आणलेलं होतं ते मॅरिनेट करायला ठेवलं आणि दुसऱ्याकडं भाजीसाठी मटण शिजवायला घातलं। आता जे जगभराचे मसाले आहेत ना ते जगभराचे मसाले घालून मीठ घालून सगळं हे मटण मॅरिनेट करून आपण एका साईडला ठेवून देणार आहोत, कारण एवढी उबड दुबड चालू होती, म्हणजे लुडबुड चालू होती की समजेच ना की कुठल्या गोष्टी काय करायच्या नाही करायच्या। कारण सगळ्या गोष्टी करणं म्हणजे ॲट ए टाईम 2 वस्तू बनवणं म्हणजे खूप किचकट काम असतं। एका साईडला मी भाजी बनवून ठेवून दिली होती आणि कुकरमध्ये बिर्याणीचं जे मॅरिनेट केलेलं होतं ना ते मी परतवण्यासाठी रेडी केलं। सर्वात आधी कांदा टोमॅटो मस्त असं परतवून घेतलं, कारण आपली ग्रेव्ही जास्त व्हायला पाहिजे यासाठी मटनमध्ये कांदा आणि टोमॅटो म्हणून मी टाकले। आता जे मॅरिनेट केलेलं जे मटण होतं ना ते मटण पण आता मस्त असं परतून घेणार आहे, जेणेकरून हे मटण मस्त असं शिजून जायला म्हणून कुकरमध्ये मी घातलेलं आहे। जर नसेल तुम्हाला कुकरमध्ये घालायचं तर कढईमध्ये तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागू शकतं हे मटण शिजवायला, आणि कुकरमध्ये जर घातलं ना तर 3-4 शिट्टींमध्ये हे मटण शिजून रेडी होतं। आता मी 3-4 शिट्ट्या घेऊन मटण मस्त शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता रसा थोडा जास्त होता म्हणून मी हाय फ्लेमवरती तो रसा थोडा आटवून घेतला आणि रसा आटवून मस्त आपलं हे मटण रेडी झालंय, म्हणजे ग्रेव्ही रेडी झाली। आता जो भात मी शिजवून घेतलेला होता तो भात घेऊन आता याचे लेयर्स लावून घेणार आहे। लेयर्स जसे सगळेजण लावतात त्याच पद्धतीने मी लेयर्स लावणार आहे। काही कुठल्याही मोठी गोष्ट नाही आहे, म्हणजे युनिक नाही आहे, तुम्ही समजू शकता। आता बघू शकता जे मटण मी मॅरिनेट वगैरे करून शिजवून घेतलेलं आहे, जी ग्रेव्ही आहे ती सगळी आता याच्यामध्ये आपण लेयर्स लावून घेणार आहोत या पद्धतीने। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की सांगा ही बिर्याणी कशी बनली होती आणि कशी नाही, तुम्ही कशी बनवतात ही पण मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता सगळं आपण लेयर्स वगैरे लावून घेतलं होतं, वरून थोडे कोथिंबीरचे पानं आणि तूप घातलं आणि हाय फ्लेमवरती 7 मिनिट आणि कम फ्लेमवरती 15 मिनिट असं मी ही बिर्याणी मस्त अशी दम करून घेतली आहे। आणि खाली करपायला नको म्हणून मी तव्यावरती हा जो कढई आहे ना ही ठेवली होती। अगदी छान आपली बिर्याणी बनवून रेडी झाली होती। कुठलाही आर्टिफिशियल कलर नाही, कुठल्याही म्हणजे मसाले वगैरे एक्सपेन्सिव्ह नाही, सगळ्या घरगुती सामानमध्ये ही बिर्याणी रेडी झाली। कशी वाटली तुम्हाला बिर्याणी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा।